तर नमस्कार, सुकन्या समृद्धी योजनेच्या अंतर्गत मी तुमच्यासाठी आज काय फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म प्रक्रिया काय आहे ती मी आज तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार असता। ही जी योजना आहे भरपूर साऱ्या सुकन्या म्हणजे भरपूर साऱ्या कुटुंबापर्यंत ही योजना पोहोचलेली नाहीये। ज्यापर्यंत ही योजना पोहोचलेली नाहीये त्यांच्यापर्यंत योजनेच्या अंतर्गत फॉर्म कसा भरायचा त्याचबरोबर ह्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। योजनेच्या अंतर्गत SSY ही जी अधिकृत पोर्टल किंवा सुकन्या समृद्धी योजना SSY हा फॉर्म प्रक्रिया जी आहे ती एकदम सोपीच आहे। त्याचबरोबर हा जो फॉर्म आहे तो कुठे भरायचा, तुम्ही बँकेत देखील जाऊन भरू शकता किंवा पोस्ट ऑफिस मध्ये देखील जाऊन भरू शकता। त्याचबरोबर या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत, चला तर मग जाणून घेऊया त्यासाठी लागणारे जे कागदपत्र आहेत। त्याचबरोबर डेथ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला देखील असणे गरजेचे आहे। त्यानंतर पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड हे दोघांचे असणे गरजेचे आहे, महत्त्वपूर्ण आहे। पालकांचे आधार कार्ड, पॅन कार्ड असणे देखील खूपच गरजेचे आहे। आयडेंटिटी साईज फोटो देखील असणे खूपच गरजेचे आहे। त्याचबरोबर तुमचा राहता घरचा पुरावा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी राहता किंवा ज्या गावात राहता तेथील पुरावा देखील असणे खूप गरजेचे आहे। त्यामध्ये तुम्ही दोन गोष्टी घेऊ शकता। पहिली गोष्ट म्हणजे तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे ते देखील तुम्हाला लागणार असून ते जर नसेल तुमच्याकडे इलेक्ट्रिसिटी बिल तर तुम्ही रेशन कार्ड देखील यूज करू शकता। हे दोन देखील असणे किंवा हे दोन्ही मधली एक देखील असणे खूपच गरजेचे आहे। हे झाले डॉक्युमेंटरी। त्याच्याच नंतर फॉर्म भरण्याची जी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया देखील आहे ती सुद्धा आपण आता जाणून घेणार आहोत। बरोबर वैयक्तिक माहिती म्हणजे पालकांचे नाव आणि मुलीचे अचूक नाव म्हणजे सर्वांचेच अचूक नाव देखील या फॉर्मवर भरणे गरजेचे आहे। त्याचबरोबर मुलीच्या जन्म दाखल्यावरती जन्मतारीख आणि जन्मवेळ किंवा जन्म ठिकाण हे देखील असणे गरजेचेच आहे। हे फॉर्मवरती देखील तुम्हाला टाकायचेच आहे। जन्माचा दाखला आणि ओळखपत्रावरचे नंबर जो असतो तो देखील त्यामध्ये मेन्शन करणं गरजेचेच आहे। बरोबर तुम्ही हे पहिल्यांदाच अकाउंट काढले असता तुम्हाला तुम्ही जी रक्कम टाकणार आहात ती अक्षरात लिहिणे देखील खूपच गरजेचे आहे। म्हणजे तुम्ही जर 200 रुपये भरत असाल तर तुमच्या फॉर्मवरती 200 रुपये घेतले जाणार नाहीत, परंतु 250 रुपये किंवा 250 रुपयापेक्षा जास्त तुम्ही या पहिल्यांदाच काढला असल्यामुळे अकाउंटवरती 250 रुपयापेक्षा जास्त पैसे भरणे गरजेचे आहे। किंवा 250 रुपये किंवा 500 रुपये जर तुम्ही भरले असतील तर तुम्हाला तिथे अक्षरात टाकणं देखील खूपच गरजेचं आहे। म्हणजे अक्षरे लिहायचं आहे त्यावरती, म्हणजे तुमचे 500 रुपये जर असेल तर तुम्हाला 500 रुपये फक्त असं देखील लिहिणं खूपच गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला पालक जे असतील म्हणजे जे मुलीचे आई आणि वडील ह्या दोघांची देखील सही या फॉर्मवरती असणे खूपच गरजेचं आहे। तुम्हाला तिथे विचारलं देखील असता, तुम्हाला तिथे विचारलं देखील असेल, खाली विचारलं असेल की तुम्हाला ह्या फॉर्मवरती सही म्हणजे वडील किंवा आई ह्या दोघांपैकी एकाची देखील सही असणे खूपच गरजेचं आहे। ह्यावर ही सगळी माहिती समजली असता सर्वांनाच प्रश्न, त्याचबरोबर भरपूर साऱ्यांना प्रश्न पडला होता की हा फॉर्म कुठे सबमिट करायचा, जवळच्या बँकेमध्ये किंवा तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये देखील जाऊन तुम्ही पोस्टात देखील जाऊन हा फॉर्म भरू शकता। तर बँक जर असेल तुमच्या आसपास तर तुम्हाला IDFC बँकेत, HDFC बँकेत, ICICI बँकेत आणि SBI बँकेत ज्या बँका आहेत ह्या सर्वच बँकेमध्ये तुम्ही जाऊन या योजनेच्या अंतर्गत चौकशी करून हा फॉर्म देखील सबमिट करू शकता। बरोबर हा योजनेचा जो फॉर्म आहे तो तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती देखील डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही ज्या बँकेत गेला असता त्या बँकेत देखील तुम्हाला मी सांगितलेल्या बँकेच्या नावापैकी त्या बँकेत जर तुम्ही गेला तर तिथे तुम्हाला फॉर्म दिला जाईल किंवा तुम्ही अधिकृत पोर्टलवरती किंवा सायबर कॅफेमधून देखील हा फॉर्म डाउनलोड करून प्रिंट काढून तुम्हाला हा भरायचा आहे। त्यानंतर ही प्रोसेस, त्याचबरोबर फॉर्म भरला असता तुम्हाला जी काउंटरवर रक्कम देणे देखील गरजेचं आहे। म्हणजे तुम्ही जे अक्षरी रक्कम लिहिली आहे ती तुम्हाला काउंटरवरती जाऊन देखील म्हणजे ज्या बँकेत तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्याच बँकेत जाऊन तुम्हाला ही काउंटरवरती तुम्ही जी रक्कम या खात्यावरती टाकणार आहात, पहिल्यांदाच खातं काढलं असल्यामुळे म्हणजे पहिल्यांदाच योजनेचा लाभ घेत असल्यामुळे तर तुम्हाला हे वरती जाऊन टाकणे खूपच गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचे हे खाते चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला पासबुक देखील दिले जाते व पासबुक वरती तुमच्या सर्वच एंट्र्या म्हणजे तुम्ही ज्या ज्या दिवशी पैसे भराल त्या सर्वच एंट्र्या पासबुक वरती प्रिंट होऊन तुमच्याकडे पासबुक देखील मिळालं जाईल। म्हणजे तुम्हाला देखील या पासबुकचा तपशील राहील तुमच्याकडे, म्हणजे तुमचा बॅलन्स किती साठला किंवा तुम्ही या अकाउंटवरती किती पैसे भरले असतील किंवा तुमचा स्टार्ट टू एंड या सर्वच गोष्टी तुम्हाला पासबुकच्या माध्यमातून तुमच्याकडे पासबुक असल्यामुळे तुम्हाला समजणार आहे। भरपूर साऱ्यांना असा प्रश्न पडला असेल की आता सर्व गोष्टी समजल्यात पण हा फॉर्म कसा भरायचा किंवा भरपूर साऱ्या अडचणी येणार आहेत। तर मी तुम्हाला एक अधिकृत पोर्टल म्हणजे तुम्हाला मी आपल्या YouTube चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करणार आहे ज्यामध्ये कसा फॉर्म भरायचा हा स्क्रीन व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी तुम्हाला अपलोड करतो। तुम्ही जर भरायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।